तर आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 23। तर सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या। टायपिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर याच्यातनी बघा 5 क्वेश्चन्स आहे, इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर पहिला क्वेश्चन बघा, फाईल मेनू मधील इन्फो सेशन काय प्रोव्हाइड करते म्हणत आहे। तर फाईल मेनू मधील इन्फो सेशन आपल्याला वर्कशीटची प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करते। तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट, तुमचा मित्र MS एक्सेल वापरण्यासाठी नवीन आहे, फाईल सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की वापरली जाते हे ओळखण्यास त्याला मदत करा म्हणत आहे। तर फाईल सेव्ह करण्यासाठी आपल्याला Ctrl+C वापरावं लागेल। तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅब मधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्टच्या वर्ड मधील होम टॅब मधील फॉन्टचे प्रायमरी फंक्शन आपल्याला विचारलेलं आहे। तर त्याचं उत्तर आहे बघा, फॉन्ट प्रकार, आकार, रंग आणि स्टाईल यासह टेक्स्टचे स्वरूप नियंत्रित करण्यासाठी। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, खालीलपैकी कोणते चिन्ह MS वर्ड मध्ये लेफ्ट अलाइन पर्यायाचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे। तर लेफ्ट अलाइन म्हटलेलं आहे, तर सर्व चित्र पाहून घ्या। लेफ्ट अलाइन बघा, ही राईट अलाइन आहे। त्यानंतर चित्रातनी बघा इथे लेफ्ट अलाइन मध्ये दिलेलं आहे, तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट, MS वर्ड मधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर असलेले सर्व पर्याय ओळखा म्हटलेलं आहे। तर होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुप मध्ये असलेले ऑप्शन्स आपल्याला ओळखायचे आहे। तर बघा त्याचं उत्तर, तर त्याचं उत्तर सुद्धा हे 2 नंबरला आहे, ही क्लिपबोर्डची ग्रुप आहे। तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर एस करा। अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर गो टू होम वर क्लिक करा आणि आपलं सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन विचारलेले आहे नॉलेज चेकचे। तर पहिला क्वेश्चन बघा, खालीलपैकी कुठल्या पर्यायासाठी नोइमा ॲटलसचा वापर केला जाऊ शकत नाही म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे, देशाचे दररोज बातम्या अद्यतने मिळवा आहे। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नोइमा ॲटलस मधून भारत निवडा म्हणत आहे, तर आपल्याला भारत निवडायचं आहे। पहिले चित्र पाहून घ्या। तर बघा इथे इंडियाचं फ्लॅग दिलेलं आहे, तर हेच आपलं आहे उत्तर। तर ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे, खालील डेटा मिळवण्यासाठी आपला सर्च क्रायटेरिया काय असावा म्हणत आहे। तर आपला पहिले पाहून घ्या क्रायटेरिया काय असायला पाहिजे। तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे, इंडिया इकॉनॉमी आणि त्यानंतर GDP आहे, पाहून घ्या। तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। USA डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेन्सिटी हा सर्च क्रायटेरिया प्रविष्ट केल्यानंतर कोणता डेटा प्रदर्शित केला जाईल म्हटलेला आहे। तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पॉप्युलेशन डेन्सिटी। ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे, अक्षयला भारतात शहरी लोकसंख्येवरील डेटा थेट डाउनलोड करायचा आहे, तो ते कसे करू शकेल म्हटलेलं आहे। तर ते कशा प्रकारे करेल आहे, तर त्यासाठी बघा त्याचं उत्तर एक्सपोर्ट करून आपण करू शकतो डाउनलोड। तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। ग्रामरली इंटरफेसच्या प्रोव्हाइड केलेल्या इमेजवर आधारित लाल बॉक्समध्ये हायलाइट केलेले फीचर ओळखा म्हणत आहे। तर हे फीचर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर आहे क्लॅरिटी सजेशन्स आहे। तर याचं उत्तर क्लॅरिटी सजेशन आहे। त्यानंतर सबमिट करा। समजा तुमच्या मित्राला संगीत ऐकून अभ्यासात एकाग्रता वाढवायची आहे, या उद्देशासाठी कोणते ॲप सर्वात योग्य असेल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला कोणतं ॲप व्यवस्थित आहे, तर त्यासाठी आपल्याला स्टडी म्युझिक ॲप हे वापरावं लागेल। तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तुम्ही गुगल कॅलेंडर मध्ये नवीन इव्हेंट कसा तयार करू शकता म्हणत आहे। तर गुगल कॅलेंडर मध्ये नवीन इव्हेंट बनवण्यासाठी आपण काय करू शकतो बघा, तर त्या तारखेवर क्लिक करा आणि इव्हेंटचे डिटेल्स एंटर करायचे आहे। तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तुमचा मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी लावायच्या आहेत, तुम्ही त्याला कोणते ॲप सुचवू इच्छिता म्हणत आहे। तर त्यासाठी आपण या ॲपचा वापर केला जाते। त्यानंतर आहे, नैना तिच्या अभ्यासाच्या सवयी सुधारण्याच्या उद्देशाने स्टडी टिप्स ॲप डाउनलोड करते
ऍपचे कोणते फीचर तिला सर्वात जास्त मदत करेल म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे बघा स्टडी शेड्यूल प्लॅनर आहे. अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा, त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये सुद्धा 10 क्वेश्चन्स आहे. सर्व क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे. इथून स्टार्ट करा पहिला क्वेश्चन. दिलेल्या एक्सेल शीट मध्ये कोणतेही 2 सेल्स सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेल्या सेल्स मर्ज अक्रॉस ऑप्शन वापरून मर्ज करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर कोणतेही 2 सेल आपल्याला सिलेक्शन करायचे आहे, तर मी खालच्या या दोन्ही सेल सिलेक्शन केल्या, डी आणि ई सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर मर्ज अँड सेंटरच्या या डाऊन एरोवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला मर्ज अक्रॉस हा ऑप्शन दिलेला आहे, तर ते वापरा. मर्ज अक्रॉस केलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. त्यानंतर आहे दिलेल्या एक्सेल शीट मध्ये इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे, इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट या टेक्स्टला म्हणत आहे, तर त्या टेक्स्टला सिलेक्शन करा आणि ऑरेंज नावाचा फिल कलर अप्लाय करायचा आहे. तर ऑरेंज नावाचा फिल कलर देण्यासाठी आपल्याला फिल कलर मध्ये जायचं आहे आणि त्यातून ऑरेंज कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावा. दिलेल्या वर्कशीट मध्ये सीट नंबर 3 सिलेक्ट करा आणि सेल नंबर B10 च्या खालील 3 सेल इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर आपल्याला सीट नंबर 3 वर जायचं आहे. त्यानंतर B10 च्या खालील म्हणत आहे, तर 11 ला सिलेक्शन करा. त्यानंतर 11 ला सिलेक्शन केल्यानंतर याच्यातून आपण इन्सर्ट बटनावर 3 वेळेस क्लिक करायचं आहे. 1, 2 आणि 3 वेळेस क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. दिलेल्या वर्कशीट तुमच्या डेस्कटॉपवर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शीट नावाने सेव्ह करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर ज्या नावाने सेव्ह करायचं आहे त्या नावाला इथून Ctrl+C ने कॉपी करून घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप सुद्धा करू शकता. त्यानंतर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब मध्ये जायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲज वर क्लिक करा. सेव्ह ॲज वर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला कुठे सेव्ह करायचं आहे, डेस्कटॉपवर, तर त्यासाठी ब्राउज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यामध्ये ते जे नाव आपण कॉपी केलं होतं ते नाव टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करून टाका. अशा प्रकारे टाईप केलं तरी चालेल आणि त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट दिलेले वर्कशीट पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सपीएस ऑप्शन याचा वापर करा म्हटलेला आहे. तर आपल्या फाईलला एक्सपोर्ट करायचा, ते एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब मध्ये जा, एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएट पीडीएफ वर क्लिक करायचं आहे आणि जर नाव द्यायचं असेल तर नाव द्या आणि त्यानंतर इथून पब्लिश करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर दिलेल्या एक्सेल वर्कबुक मध्ये फॉन्ट ग्रुप वापरण्यासाठी होम टॅबवर जा. आता हेडिंग सेल B2 सिलेक्ट करा आणि नंतर फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करा. फॉन्ट ग्रुप मधील कोणताही ग्रुप मध्ये एरियल फॉन्ट सिलेक्शन करा म्हणत आहे. तर आपल्याला B2 ला सिलेक्शन करायचं आहे. फॉन्ट मध्ये जा आणि फॉन्ट मध्ये आपल्याला कोणता फॉन्ट घ्यायचा आहे, एरियल, तर याच्यातून एरियल हा फॉन्ट घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट त्यानंतर एक्सेल वर्कबुक प्रिंट करण्यासाठी फाईल मेनूवर जा आणि प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करा. कॉपीची संख्या निर्दिष्ट करा आणि इतर पेज सेटिंग कॉन्फिगर करण्यासाठी पेज सेटअप विंडो वापरा म्हटलेला आहे. आता प्रिंटिंग सुरू करण्यासाठी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघा ज्या स्टेप सांगितलेल्या त्या स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत. तर फाईल टॅब मध्ये जायचं आहे. त्यानंतर ते प्रिंटवर क्लिक करा. जेवढ्या प्रिंट द्यायच्या आहे तेवढ्या प्रिंटवर इथं नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथून प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट विद्यमान एक्सेल वर्कबुक
चे डिटेल्स पाहण्यासाठी फाईल टॅबवर जा आणि इन्फो बटनावर क्लिक करा. आता डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज तपासा म्हणत आहे, तर फाईल टॅब मध्ये जायचं आहे, इन्फोवर जा आणि याच्यातून बघा आपण त्याची सर्व इथे माहिती दिलेली आहे प्रॉपर्टी चेक करण्यासाठी. तर इथे तुम्ही प्रॉपर्टी पाहू शकत आहात आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. एक्सेल मध्ये वर्कबुक तयार करण्यासाठी दिलेल्या एक्सेल वर्कबुक ओपन करा. त्यानंतर फाईल टॅबवर जा आणि न्यू ऑप्शन सिलेक्ट करा. आता वर्कबुक टेम्पलेट सिलेक्ट करा, हॉलिडे बजेट प्लॅनर सिलेक्ट करा आणि क्रिएट वर क्लिक करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला फाईल टॅबवर जाऊन एक टेम्पलेट शोधायचं आहे. तर फाईल टॅब मध्ये जा, त्यानंतर न्यू वर जायचं आहे आणि न्यू वर गेल्यानंतर बघा आपल्याला कोणत्या नावाचं याच्यातनी टेम्पलेट शोधायचं आहे, त्या नावात इथून कॉपी करून घ्या किंवा डायरेक्ट याच्यामध्ये टाईप करायचं आहे. सर्च बॉक्स मध्ये सर्च करा, इथून सर्च बटनावर क्लिक करा. बघा इथे हॉलिडे बजेट प्लॅनर इथं आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर एका एक्सेल वर्कबुक मधून दुसऱ्या डेटा कॉपी करण्यासाठी प्रथम दिलेल्या वर्कबुक मधील डेटा सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅब मधील कॉपीवर क्लिक करा. प्लस वर चिन्हावर क्लिक करून नवीन वर्कबुक ओपन करा म्हणते आणि पहिल्या सेलवर क्लिक करा आणि डेटा पेस्ट करण्यासाठी होम टॅब मधून पेस्ट ग्रुपचा वापर करा म्हणत आहे. तर आपल्याला काय कॉपी करायचं आहे, तर कॉपी करायचा आहे तर संपूर्ण टेबल, जो टेबल इथं दिलेला आहे तो संपूर्ण टेबल इथून सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे इथून सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर इथून कॉपी करा. या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून नवीन वर्कशीट घ्यायची आहे आणि त्यानंतर पहिल्या सेलमध्ये क्लिक करा आणि इथून पेस्ट करायचा आहे. बघा इथे तो डाटा आलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. अशा प्रकारे आपलं सर्व गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करा, येस करा आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे त्यामध्ये आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा, ओके करायचं आहे. त्यानंतर बघा याच्यातनी प्रोसेस फॉलो म्हणजे 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करून घ्यायचा आहे, तो पूर्ण करून घ्या. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे, तर सिम्युलेशन वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि पहिला क्वेश्चन इथून लावायचा आहे. टेबलचे हेडिंग महत्वाचे आहे कारण त्यामुळे टेबलमध्ये असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते. आता निवडलेल्या हेडिंगला बाहेरची बॉर्डर थिक अशी अप्लाय करा म्हणत आहे. तर बघा सिलेक्शन करून घ्या आणि बाहेरची बॉर्डर द्यायची आहे, तर बॉर्डर मध्ये जा आणि त्यातनी आउटसाइड बॉर्डरवर क्लिक करायचं आहे. थिक आउटसाइड बॉर्डर म्हटलेलं आहे तर थिक आउटसाइड बॉर्डर घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पीडीएफ फॉर्मॅट मध्ये डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग आहे तसेच ठेवता येते, म्हणून दिलेले एक्सेल शीट पीडीएफ डॉक्युमेंट मध्ये कन्वर्ट करा म्हणत आहे. तर पीडीएफ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅब मध्ये जा, एक्सपोर्ट वर क्लिक करायचं आहे आणि इथून पीडीएफ वर क्लिक करा आणि त्यानंतर पब्लिश करायचं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. त्यानंतर येस या बटनावर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा, ओके करायचं आहे आणि नंतर आहे बघा आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. याच्यात बघा 4 क्वेश्चन्स आहे. वायरलेस नेटवर्क कार्डमुळे कम्प्युटर्स हे केबल्स नेटवर्क शिवायही कनेक्ट होऊ शकतात म्हणत आहे, तर बरोबर आहे. नेटवर्क इंटरफेस कार्ड हे नेशन अडॅप्टर कार्ड म्हणून देखील ओळखले जातात म्हणत आहे, तर चूक आहे. कम्प्युटर नेटवर्कमुळे तुम्हाला डेटा, प्रोग्राम आणि हार्डवेअर शेअर करणे शक्य होते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. बहुतांश पर्सनल कॉम्प्युटर्स मध्ये सिस्टीम बोर्डर हे असल्याने वापरकर्त्यांना त्याच्या सिस्टीमचा विस्तार करणे शक्य होते आहे. तर याचं उत्तर आहे एक्सपान्शन स्लॉट. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व सेशन 23 पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म करायचं आहे. तर सर्व आपलं झालेलं आहे.